आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सगळे पेपर व्यवस्थित आहेत। येस, सो फायनली आपल्या शाळेचं सगळं काम पूर्ण झालंय आणि ऍडव्हान्स मध्ये ऍडमिशन्स पण येत आहेत। लोक खरंच खूप उत्सुक आहेत या शाळेला, या प्रोजेक्टला घेऊन। पण मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर एखादा चांगला मुहूर्त बघून इनॉग्रेशन करूया, कारण त्यानंतर बरीच कामं आहेत। शाळेतल्या मुलांसाठी युनिफॉर्म्स मागवायचे आहेत, लॅब्समध्ये लागणारे ॲपॅरेटस, पुस्तकं, खेळाचं सामान, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करायचं आहे। सो तुम्ही सांगाल त्या दिवशी, सांगाल त्या मुहूर्तावर आपण एक छोटंसं उद्घाटन केलं ना, तर मग आपल्याला लवकरात लवकर शाळा सुरू करता येईल। प्रिया, हे चांगलं आणि महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे उगाच मुहूर्ताची वाट नको बघायला। मुलांचं नुकसान व्हायला नको ना। त्यामुळे शाळा सुरू होत आहेत तर योग्य मुहूर्त बघा आणि शाळा सुरू करूया आपण। त्यात पुस्तकं, लॅबचं साहित्य, खेळाचं साहित्य, या सगळ्याची ऑर्डर नवले अँड सन्सकडे पारू आणि आदित्य जाऊन देतील। आपल्या शाळेसाठी सगळं बेस्टच व्हायला हवं। अहिल्यात्या, हा तुमचा उपक्रम खरंच खूप चांगला आहे। मला पण ह्याच्यासाठी काहीतरी मदत करायची। हां, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी युनिफॉर्म्स माझ्याकडून। परितोष, तुझ्या मनात खूप प्रेम आहे। तू आमच्या मुलांचा विचार केलास हेच खूप झालं रे। खरं तर ह्याची काहीच गरज नाही। ही शाळा सुरू होते ह्याचाच जास्त आनंद होतोय मला। बाकी सगळं पद्धतशीरपणे होईलच। प्रिया, पारू, आपल्या शाळेच्या तयारीत कुठलीही कमी पडता कामा नये। हं, होय। या पारूला, या भिकारड्या मोलकर्णीला जरा जास्तच डोक्यावर बसवतात ना वहिनी। मला हे अजिबात पटलेलं नाही। ही सावित्री एवढी खिदळत का चालली? विचारतेच। ए सावित्री, सावित्री, इथे। दामी मॅडम, काय ग? आज जरा जास्तच खिदळतेस। काय काय झालंय? दामिनी मॅडम, अहो आनंदाच्या भरात काय करू आणि काय नको असं झालं। आनंद? एवढा कशाचा आनंद झालाय ग तुला? आणि या आनंदाच्या भरात काम करायचं नाही असं ठरवलंय का तुम्ही? हा, काय झालं काय एवढं? अच्छा, तुला पण समजलं का? म्हणजे तुम्हाला पण माहितीये? म्हणजे तुम्हाला पण माहितीये? जगातलं 8वं आश्चर्य आहे काय? सगळ्या जगाला कळलंय आता। आणि यात लपवण्यासारखं आहेच काय मुळी? तिथे जाऊन बघ त्या स्टडी रूम मध्ये सगळ्यांच्या उत्साहाला ना असा ऊत आलाय, ऊत डोक्यावर पडलीत। दामिनी मॅडम, तुम्ही पण खुश आहात ना? बापरे, माझी जरा जास्तच काळजी आहे ग तुला। माझ्या खुश असण्या नसण्याने कोणाला फरक पडतो का? नाही ना? आता वहिनीने एकदा ठरवलं म्हणजे ते ठरलंच की। मी खुश असो काय किंवा नसो काय, असो, जा तुझं काम कर। परमेश्वरा, आता पारूची आई असती तर तिने जाऊन अहिल्या मॅडमचे आभार मानले असते। आता मी जाऊन अहिल्या मॅडमचे आभार मानते। अहिल्या मॅडम, तुम्ही मनानं खूप मोठे आहात, म्हणून एवढा मोठा निर्णय घेतलात तुम्ही। खरं तर हे सगळं घडावं असं मनापासून मलाही वाटत होतं, पण मनात एक धाकधूक होती की हे सगळं कसं घडेल आणि हे जे घडतंय त्यावर तुमचा प्रतिसाद काय असेल। सावित्री, अगं धाकधूक कसली? हे तर घडणारच होतं।
पण अहिल्या मॅडम तुमचं मन खूप मोठं आहे. गरीब श्रीमंत यातला भेदच मिटवून टाकलात तुम्ही. जगासमोर हा मोठा आदर्श तुम्ही ठेवलाय. सावित्री, मी कधीच गरीब श्रीमंत हा भेद केला नाही. माझ्यासाठी गुण महत्वाचे आणि माझा विश्वास आहे की गावाहून आलेली लोक सुद्धा अतिशय हुशार असतात. म्हणूनच तर तुम्ही पारूची पारख केली. तुमचे उपकार कसे मानावे कळत नाही. अगं, पारू हुशार आहे, त्यामुळे तिची पारख करून आपण तिला आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनवली आहे ना. हो ना, तुम्ही तिला या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर केली आणि आता तर तुम्ही तिला या घर. सावित्री आत्या, मी दूध तापवायला ठेवलं आहे. तुम्ही बी इकडं निघून आलात बाय. अहो, दूध ओतू जाईल ना. अरे देवा. मॅडम मी आलेच. हा, अचानक देवी आई, मी आलेच. हो. अरे गॅस तर बंद आहे. पारू असं काय बोलली असेल? आत्या, पारू बाळा, अगं देव, काय करायला निघाला होता तुम्ही आता? आत्या, तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती मोठा गोंधळ केला असता. अगं पण काय काय झालं काय? आत्या, हे बघा, देवी आईंना माझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याबद्दल माहित नाही अजून. काय? अगं काय सांगतेस काय पारू? अगं पण मारुती दादा तर मला सांगत होते की अहिल्या मॅडमनी तुमच्या दोघांच्या नात्याचा स्वीकार केलाय सगळ्यांच्या समोर म्हणून. सावित्री आत्या, पारू आणि मारुती मामा इथून जाऊ नये म्हणून मीच आईला थोड्याशा गोष्टी फिरवून सांगितल्या होत्या. म्हणजे तिला पूर्ण सत्य माहिती नाहीये आणि मारुती मामानी त्याचा असा अर्थ काढला की आमच्या दोघांचं लग्न आईला मान्य आहे. अरे देवा. बरं झालं मी अहिल्या मॅडम समोर सगळं सांगितलं नाही, इथे मोठा प्रॉब्लेम झाला असता. फारू बाळा, तू मला वेळेवर गप्पा करून बरं केलंच नाही तर काय झालं असतं काही माहित नाही.